पोरं स्वतःची तिरडी स्वतःच्या पाठीवरती कॅरी करून घेऊन चालली आहेत कोकण कड्यावरती लोकांना जळवायसाठी म्हणून. एवढा गोड नाही पण सर काय थक्क झालात का? मग काय भाई, त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट ही आहे की आता मी इथे डिस्क्लेमर देऊ इच्छितो की या व्हिडिओमध्ये आम्ही जे काय बोलू तो निव्वळ एक जोक आहे, विनोद आहे, सिरियसली घ्यायची गरज नाहीये. हे आम्हाला मागचा व्हिडिओ बघून कळलेलं आहे की डिस्क्लेमर द्यावा लागतं. नमस्कार मित्रांनो, आम्ही सर कुठं चाललो आपण चाललो हरिश्चंद्रगडला 3 दिवस 2 रात्री कॅम्पिंग करायला. एरवी कोणाला सांगत नाही आम्ही लोकेशन, पण हे म्हणजे लपून पण काय अर्थ नाहीच असं आहे. तिकडं बाजार मांडलंच आहे. काय सर तुम्ही पहिल्यांदा आज हाईकला चाललंय? लायकी आहे का? उत्तर द्या, पोच नका देऊ. काय नाही बघू. आय होप रस्ता सोपा असेल. रस्ता सोपा असेल आय होप. मी सामान सर्वात कमी घेतलं, माझी बॅग पण छोटी आहे. थोड्या गोष्टी वरची बॅग घेऊन आले बरोबर. शिवाय देणं अपेक्षित नव्हतं मला. आपण बीप टाकू. खाणं आलेलं आहे, पोरं गिळणार आहेत छानपैकी. काय नाही सर, मी आत्ता सध्या विचार करतोय की खायला कसं करायचं, काय करायचं. बाकी सामान आणलेलंच आहे, बघूया काय होतंय, अपडेट देऊच. चला भेटूयात तुम्हाला एकतर गाडीत नाही तर पायथ्याला. सर तर आपल्या सगळ्यांच्या आपण आज सगळेजण इथं गाढव झालेलो आहोत. गाढव हा गाढव, मी पण गाढव. आज सगळ्यात कमी गाढव आहे. गाडव नंतर खेचर येते, तुला घोडा राहू का? खेचराची कपॅसिटी गाढवापेक्षा जास्त असते, बरोबर की नाही. तर आता चाललोय हरिश्चंद्रगडाला. खूप वर्षांची आमची इच्छा आज पूर्ण होतीये आणि थोडं वाईटच वाटतंय की भाई हे एवढं सामान हे असं म्हणजे पोरं स्वतःची तिरडी स्वतःच्या पाठीवरती कॅरी करून घेऊन चालली आहेत. आमची 2 पोरं मेली आहेत, तिसरा घेऊन येतो त्यांना. आम्ही दोघे इथं बसलोत झाडाच्या सावलीत छानपैकी. आलं बाबा पहिलं पोरं. अजूनही सुरुवात पण नाही केलेली आम्ही. पहिल्या 10 मिनिटातच पोरं संपली आहेत. 2 पोरं आली आहेत, तिसऱ्याचा अजून काय ठाव ठिकाणं दिसत नाही. जेवण ते का मेलं काही कल्पना नाही. काकू तुम्ही पाहत असाल तर आम्ही त्याला स्वतःच्या जबाबदारीवर आणलेलं होतं. आमच्यावर नाव ढकलायचं नाही. कुठे रे हा? कुठे आहे हा? माहित नाही, ठाव ठिकाणा नाहीये. काय माहित जिवंत आहे का नाही. वेला बातमी पण आम्हाला परवाच कळेल, कारण आम्ही तर रात्रभरीच आहोत. उद्याची पण. खूप सुंदर असं इथं जांभळ्या फुलांचा सडा पडलाय. मला नाही माहिती आता तुम्हाला याच्यात किती जांभळं दिसेल आणि नाही दिसेल. खूप सुंदर दृश्य, खूप. हे आमचे सर विस्मयचकित होऊन पाहताय. ते आमचं एक पोरगं मेलंय, दुसरं त्याला घेऊन येते. मेलेलं पोरगं दिसे ना असं झाले. जिवंत आहे पण काय माहित कुठे अदृश्य झाले. ते ऑक्सिजनची कमी. खूप छान असं इथं झरा प्रकार म्हणता येईल, धबधबा प्रकार म्हणता येईल. पाणी झिरपतंय. सर पाण्याची चव कशी आहे? तर पाण्याची चव तर सुंदर आहे, त्याच्यावर जेवायसारखं वाटतंय. पण डबा आणलेला आहे, डबाच खाणार आहे. भरपूर पाणी पिऊन झाले इथं. आता जेवण करून घेऊ. आज वेळेत आहोत, वेळेतच राहायचा प्लॅन आहे शेवटपर्यंत. बघूयात. सुंदर दृश्य कडेकपारी. ऑलमोस्ट शिखर सर केलंय आम्ही आत्ता. समोर दृश्य लाल, निळं, हिरवं, सोनेरी प्रकाश हळूहळू चालू होईल. पीक सीझन नाही आहे हा, थोडासा उशीर झाला. आणि मला मंदिराचं शिखर दिसलेलं आहे भगव्या झेंड्याने. सो फायनली 2019 पासून चाललेला आमचा विषय 2024च्या अंततः आम्ही हरिश्चंद्रगडावर येऊन पूर्ण केलेलं आहे. कशी वाटली हाईक? छान वाटली सर. सर तुम्हाला तुमची लायकी कशी वाटली? डिसेंट आहे, अजून बरंच करायचं. सो सरांनी आमच्या खूपच सखेगटाक पुढचं पाऊल करून एकदम
जीवाच्या जोर लावून पूर्णपणे किल्ला सर केलेला आहे. आणि सरांच्या झोळीमध्ये काहीतरी बराच खाऊ असतोय. एवढा गोड नाही पण सर आपल्या पोरांना कुठं गोड आवडतं. हे जो सडा पडलाय ना, जसं तुम्ही पाहू शकता काय सुंदर सडा आहे. जांभळं हिरवं कलर कॉन्ट्रास्ट एकदम 100% बूस्ट केलाय असं वाटतंय निसर्गाने. सगळीकडे सोनेरी प्रकाश छान एकदम. सर कसं आहे होय, एवढं सुंदर जग आहे का खरंच. आणि हे इथं बाजार मांडून बसलेत त्याच्यावर चमत्कार करायला आयुष्यभराचा. खूप इथं हॉटेल बिटेल खूप झालेत. अर्थात उद्या आम्ही त्यातल्याच एका ठिकाणी गिळणार आहोत. पण हे काय बरोबर नाही म्हणजे. हां म्हणजे आम्ही केलं असतं काहीतरी मॅनेज केलं असतं गिळायची सोय. हां एखादं कोंबडा अंड चिचुंदरी काहीतरी मारून खाल्लं असतं. हे हॉटेल बिटेल जे केलेत ना यांनी ते नको म्हणजे घाण वाटतात खूप. जागेचं पावित्र्य नष्ट होतं. आणि जस्टिफाईड आहेत पण हे काय बाजार बरं ठीक आहे, तुम्हाला करायचं आहे ना तर कुठेतरी दुसरीकडे करा ना. तुम्ही किल्ल्याच्या पायथ्याला करा ना. काय तुम्हाला बाजार मांडायचा धंदा करायचा सगळा खालती इथे करता. खाली पण बघितलं ना तर मंदिर आणि त्या गोव्यांच्या लेण्यांच्या इथेच करून ठेवलं. म्हणजे मी आल्यावरती मला जे दृश्य बघायचं आहे की हां हे मंदिर आहे, नाही मला इथे हिरव्या शेड पडलेले सगळे असे हॉटेल बिटेल दिसत आहेत. गुवाहाटीला जाईल ना आम्ही हॉटेल बघायचे असतील तर. असंच आहे आता काय म्हणजे लोकांना सांगून समजणार येतलं नाही. प्रत्येकजण पोटा पाण्यासाठी करतं. त्यांना ऑपॉर्च्युनिटी दिसते इथं, पण त्याच्या मागे निसर्गाची जी हानी होते ती किती योग्य आहे असा प्रश्न मला नेहमी पडतो. आत्ता वाटेचा पण जरा प्रश्न आहे आम्हाला, कुठनं चाललो आहे काय चाललो आहे. आमचा जो मार्गदर्शक माणूस आहे इथं तो काय फार रिलायबल असा नाही आहे. मार्गदर्शक त्याचा मार्ग मला वाटतं किल्ल्यावर वरती पोचल्या संपला होता. आता हे मित्र त्याच्यावरती कार्यक्रम करायला नको. हे आता कुठं नाही वाट संपलं झालं. बहुधा आजची रात्र अशीच आधीमध्ये कुठेतरी. काय कारण निसर्गाचे रंग न्याहाळताना तुम्हाला एक आवर्जून सांगतो की तुम्ही जेव्हा कुठले रंग पाहायला जाता तेव्हा तुमचा चष्मा काढा. कारण तुमच्या चष्म्याला बहुतेक काहीतरी हिरवा किंवा ब्लू कट फिल्टर असेल. त्यामुळं आजूबाजूचे जे रंग आहेत ते डल डाऊन होऊन दिसतात तुम्हाला. अर्थात तुमचा ब्लू कट चष्मा असेल तर मग तुम्हाला निळं आकाश तेवढं निळं नाही दिसणार, जांभळी फुलं तेवढी जांभळी नाही दिसणार. हिरवा असेल तर हिरवा रंग खाईल तो. याच्यामुळं तुम्हाला जरी करकरीत जरी दृश्य नाही दिसलं तरी रंग न्याहाळण्यासाठी तुम्ही चष्मा नक्की काढून पहा एकदा. आणि फायनली आम्ही पोचलेलो आहोत. जे लोक बाहेर फिरायला जातात तुम्ही खूप घाण मिस करताय, पण करत राहा असंच मिस. 20 वर्षांनी काय घालायची ती घाला हा. इकडे. जेव्हा आमचं सगळं संपलं असेल चेहऱ्यावरचं हसू आवरत नाही माझ्या. ओ भाई काय आहे सर, काय आहे सर, काय थक्क झालात का? फालतू मग काय भाई सर फालतू गोष्टींसाठी लोक आयुष्य धुवून टाकत नाहीत. काय म्हणतात सर मार्गे? थकवा गेला माझा ऑलरेडी. रे संपलो मी बस आता.
काय कडा आहे भाऊ. चल पुढे जाऊन हे खरंच थक्क करून इथं सरने डोक्याला हात लावले फार. बोलू नाही शकत आहे, म्हणजे व्यक्त करण्याच्या पलीकडेच आहे. 5 वर्षांनी आलोय आपण फायनली इथे. मी पण 5 वर्षांनी आलोय फायनली इकडे. खरंच खूपच सुंदर आहे, म्हणजे कायच बोलायचं. खूप सुंदर, खूप सुंदर. मला आनंद आहे, मी इथं आलो. पैसा वसूल आहे सुतारकडे दुपार अजून तर माहित पण नाही किती पैसे गेले. कॉफीकडे 1 रुपया वसूल आहे. फिरवायचं. त्याच्यापेक्षा मला टम्बलर सकाळी उठून सकाळचे प्रातर्विधी आवरलेत सगळे पोरांनी. आणि निसर्ग पण खूप सुंदर आहे. इथं आमचे सर नव्या चाकूनी डिकॅथलॉनचा चाकू आहे पाहिजे, त्या चाकूनी मस्त काकडी, कांदा, टमाटे चिरून झाले. इकडे बारीक ग्रीट. पण आज आपण कोल्ड कॉफी करणार आहोत इथे, कारण आम्ही थर्मासमधनं गार दूध भरून आणलं होतं. गाढव बनलेला थोडं तरी वरतीट असलं पाहिजे. येस गाडो बंद कायमच वरचढ असतं. येस. पण ते यावेळेस आमच्या नशिबाला पण आलंय. येस. या दोघांनी कमालीची गाढव प्रवृत्ती चांगली दाखवली आम्ही. नाही, मी जरा चांगले शब्द वापरणार होतो. हे या सरांना बायकोचा बैल व्हायचंय, पण ते बायको काही मिळत नाही त्यांना. पण या सरांना काय माहित काय व्हायचं ते, म्हणजे जे व्हायचं ते आम्ही सांगितलं असतं, पण ते इथं सांगण्याजोगं नाहीये. सरांना तिसरा डोळा. येस, सरांना ध्यानावस्थेत मग्न व्हायचंय. मोक्ष हवाय मला, मोक्ष हवाय. भेटत नसतो तुला. नाही, प्रयत्न करू ना. नाही मिळाला ना, जे काय मिळेल ते घेऊ. सर, तुमच्यासारख्या वासनांमध्ये अडकलेल्या माणसाला मोक्ष नाही मिळणार. आपल्यासारख्या वासनांमध्ये अडकलेल्या माणसांना मोक्ष नाही. सर, तुमच्याबद्दल बोला. मी संन्यास घेण्यापासून फक्त 2 पावलं अलीकडे. संन्यास तुझा डिसिजन नाही, मजबूरी आहे तुझी बाळा. ते जे काय असेल ते हे कोकण कड्यावरती लोकांना जळवायसाठी म्हणून आमचे पोरं फोटो काढायला चालली आहेत. 5 सँडविच 5 जण. बारक्या तिथं थांब. सॉस चालणार ना सगळ्यांना थेंब. नको घालू. मेयोनीज आहे का ते? हा, मेयोनीज त्याच्यावर थेंब सॉस चालणार आहे का नको? घाल ते मेयोनीज ही घाण लागतं रे. सगळं घाण लागतं. तू हे घे. इथं आम्ही कचरा गेलेला आहे सगळं एकत्र आहे. हा घरी घेऊन जाणार होती, इथं पण नाही टाकणार आहे आम्ही. सर, तुमचा स्माइली फेस अर्धा खाल्ला का गेलाय? झालं. सर, तुम्हाला असं या कलाकृतीतनं दर्शवायचे का की तुमचा आनंद हरपला गेला कशामुळे? माझा वसंत हरवला. 2 फेस झालं त्याचा. 2 फेस. हे पोरे इथं कोकण कड्यासोबत सँडविच खायची मस्ती करतायत. सर आमच्या नाही खाणार म्हणतात. तर कसं आहे सँडविच? आजचं शेवटचं हे. ह्याच्या आधी चांगलं आणलेच ते आपण वाटून नाही खाणार. यावेळेस थोडासा सँडविच ऑफ वाटतंय. माहित नाही काय झालंय, पोट भरतंय. सो काय असा घरीचा विचार नाही करत ना. जास्त पुढे झालाय. हो. नाही, त्याचा हात पुढे, डोका आहे व्यवस्थित. खतरनाक रे. अरे फाटते. हो रे. नंतर फाटते. अरे इकडे आता ऑलमोस्ट दिवसभर कोकण कड्यावर काढल्यानंतर आम्ही आता केदारेश्वर मंदिराला चाललोय. तर कसं झाली सकाळची कॉफी वगैरे, कुंडात पाय सोडणं? एकदम मस्त झालं सर. दूध एकदम थंड राहिलेलं, ते भयंकर आवडलेलं आहे. पुढच्या वेळी आपण हे करतोय. आणि कुंडातलं जे पाय सोडणं होतं, थकवा गेलं सगळं फिरण्याचा. नाही, मला थकवा आहे भरपूर, पण कॉफीचं दुधाचा विषय 1 नंबर केला आम्ही यावेळेस. येस, थर्मासमध्ये जे काही थंड दूध नेलं ना सर, 1 नंबर आयडिया. म्हणजे कोल्ड कॉफी करा, हॉट कॉफी करा, जे काय हवंय ते करा. आमचा जो प्रॉब्लेम होता की कुठल्याही किल्ल्याच्या किंवा कुठल्याही जिथं आम्ही फिरायला चाललो आहे तिथं आजूबाजूंच्या गावामध्ये म्हशीचं दूध मिळत नाही. आणि म्हशीचं दूध जे क्रीमी आणि थिक असतं, छान थिक गोड एकदम, तसं गाईचं नसतं. त्यामुळे ती मजा येत नाही. आणि बऱ्याच वेळेला तर दूध पण मिळत नाही, गाईचं पण नाही मिळत. मग अशा वेळेला करायचं काय? आम्ही घरातनं नाही घेऊन येत कारण ते खराब होईल. पण आता त्याच्यावरती आम्ही तोडगा काढला आहे की दूध आणायचं, फ्रीजरला टाकायचं, एकदम थंड करून घ्यायचं, निघताना थर्मासमध्ये भरायचं. इकडं आल्यावरती मग त्याचीच काय कोल्ड कॉफी करा, गरम कॉफी करा, एकदम मस्त काम. खूप सुरेख लागलं दूध पहिल्यांदा, म्हणजे असं मजा आली. आता आम्ही उपासमार करून आमची संध्याकाळची आणि
दुपारची काहीतरी खाण्यापिण्याची सोय, ही कुरकुरे बिरकुरे आणि आम्ही आणलेलं बिस्किटांवर मारणार आहोत. आणि आम्ही जी दुपारी खिचडी करायचा प्लॅन होता तो आता रात्री करून खाणार आहोत. खिचडी नाही, पुलाव. पुलाव, व्हेज बिर्याणी, पुलाव, व्हेज लिहा नाही तर कमेंट शाकाहारी बिर्याणी. हे आता आम्ही एक मिल्कवेचा शॉट झाला, तर दुसऱ्या एका शॉटसाठी चाललो आहे. अंधारात चाच पडत वेळ कमी आहे. मला उद्या घरी जाऊन परत भरपूर काम पण आहे. घाई सगळी. आणि कसं आहे, आयुष्य एकच आहे, त्याच्यामुळे आत्ताच जगलं पाहिजे. हां येस, आत्ता फेज 1 वरती काम करतोय. बॅक स्क्रीनला तर खूप नॉइझी दिसतात फोटो, पण ॲक्च्युअल कसं आहे हे मला घरी गेल्याशिवाय कळणार नाही. ऑल्दो मी जे लास्ट टाईम काढले होते ते उतरायचं कुठून आहे, लास्ट टाईम जे काढले होते ते तर छान आलेले, पण ते मूनलिट पण होते, त्यामुळं मी सांगू नाही शकत की ॲक्च्युअल स्टारलिट इमेजेस केवढा ब्राईट निघतील. डबक्यातनं पचक करत जायची वेळ. लाईट तर खालनं जायची इच्छा आहे माझी. अरे पण कॅमेरा वरती लावायचा ना बा. यस, पोरं आमची तिकडं करतात भातभीत. खिचडी खाणार आहोत आज रात्रीला. पोटभर झाली तरी ठीक आहे, नाहीतर यांना काहीतरी करायला सांगावं लागेल, ज्यांच्या इथं आम्ही राहतोय. पोटभर तर होईल. काल या मंदिराचं शूट करताना गोप्रो लावला होता मी टाईमलॅपसाठी, आणि बॅटरी संपल्यामुळं पुढं जे काही गेलं ते रेकॉर्ड नाही करू शकलो. पण दिवसा तुम्ही हे मंदिर बघा, त्याचा तुम्हाला फोटो कदाचित दाखवेनच ह्या व्हिडिओमध्ये. झाला असेल तर झालाच असला पाहिजे एवढ्या वेळात. तर रविवारची गर्दी दिवाळीमुळे जरा कमी आहे. काल इथे एक ग्रुप आला होता रात्री, त्यांचा बराच त्रास झाला आम्हाला शूट करताना पण आणि एकंदर इथलं एन्जॉय करताना पण. अच्छा, तिकडं आतमध्ये. बरं, असं जर काल खूप मला पण वाटलं इकडनं खालती आहे अजून. सध्या गर्दी खूप आहे, त्याच्यामुळे काय फार रस नाही मला, पण आलो तर बघूयात. काय बोलतो मला पाण्यात. हे बघा सर इथे प्रपोज करण्याच्या तयारीत आहेत. तर कोणाला करणार आहे तुम्ही प्रपोज? तर ज्यांना करायचं होतं त्या कोणी नाहीच आहेत, काय करता. सर तुमच्या बायकोला करून टाका. सॉरी, एकीने केलं नव्हतं, तिने वजन सांगितलेलं. येस, 143. 143 केज इज नॉट पाऊंड्स. ते तिने दिलं नव्हतं, मी सांगतो ना. तर ते काय लेणी बिणी धुणी पाणी सगळं पाहिलं इथलं. लोकांनी जी गर्दी केली आहे त्या गर्दीनंतर मला आतमध्ये जावंसंच वाटलेलं नाही आहे. याच्यामुळे जिथे लोकांची गर्दी शिरते तिथे मी जायला जात नाही. लक्षात ठेवा, तुम्ही पण असंच करा. हे गर्दीबद्दल नाही आहे. आता इथं हे छान छान शेवाळे
हे बारके उडं मारतोय. इथं खालती कॉफी करायचा बेत चालू आहे. होपफुली गर्दी नाही लागणार आम्हाला फार. आणि पहिल्यांदा कार्टनमधलं दूध आम्ही घेणार आहोत, त्यामुळं ते कसं लागतं हे जाणून घ्यायची जरा आम्हाला कुतूहल आहे. तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, अजून काय करताय ते सगळं करा. तुमच्या अजून 3 मित्रांना सांगा करायला आणि त्यांना सांगा 4 मित्रांना करायला, कारण याशिवाय माझी ग्रोथ नाही होणार आहे आणि यूट्यूब मला पैसे नाही देणार. आणि ज्या कर्जात मी आहे तर तिथे तर मला खूप गरज आहे पैशांची. पण तुम्ही जर का यूट्यूबचे पैसे मिळायला लागल्यावर जर का तुम्ही असं केलं की हा यूट्यूबचे पैसे येणार आहेत, त्याच्यामुळे आत्ता खर्च करूया. मी ऑलरेडी भिकेला लागलोय, माझे पैसे जमा व्हायचे आहेत. माणसाचं मन बघा, विकायला लागलं तरी सगळ्या पोरांचा खर्च उचलतोय. कारण जेव्हा मी भिकेला होता तेव्हा पोरांनी माझा खर्च उचलला होता, पण पोरांना माझं वजन काही उचलत नाही. मी जेव्हा सामान त्यांच्या उरावर मारतो तेव्हा मनात 143 आहे ना म्हणून. अहो सर, हां त्याच्यानेच माझे बहुतेक खांदे जड झालेत खूप. एवढा उंच ब्रिज करायची काही गरज नाही. अरे बावटासारखा गेला, उंचपेक्षा आहे ना कर्व केलंच. तिरका नाहीच ते ब्रिज. अरे बारके, तिथे घरी दाखवी ना व्हिडिओ, काय फरक पडतो त्यांना? काहीच नाही पडत. ते म्हणतील याच्यापेक्षा अनसेफ गोष्टी तर घरी करतो. सर काय हिरवळ, हिरव्यामध्ये जांभळे सुंदर आहे सर. तर तुम्हाला हे जे जांभळं दिसतंय, हे दर्शकांना एवढं सांगा की हे जे जांभळं दिसतंय ते आता पुढची 7 वर्ष दिसणार नाहीये. हा व्हिडिओ बाहेर पडेपर्यंत 2 वर्ष लागतीलच मला वाटतं. आवाज येत आहेत शी रे, असे असे कसे असे आवाज काढू शकतात हा पोरं? एवढे घाणेरडे मोलिंग आमच्याकडनं शिका. करताय तर चांगलं करा ना. तर कॉफी कशी वाटली हो तुम्हाला? छान होती. कालच्या इतकी क्रीमी नव्हती. काय? कॉफी अच्छा, मिल्क कधी असल्यामुळं, टोन मिल्क असल्यामुळं, पण वेळेला 1 नंबर मिळाली. परफेक्ट होती. आता चाललोय परतीला. खालती बघूयात काय कसं, लगेच बहुतेक निघू. पण जर का चांगलं डबकं दिसलं तर डुंबायची हौस असतेच पोरांची दांडगी. मला जर किंचित ओके. सो आता मस्तपैकी हरिश्चंद्रगड फिरून 2 दिवस राहून गड उतरलेला आहे. गड उतरून सगळ्यांची रिफ्रेशमेंट झाली आहे आणि आता सगळे निघालेले आहेत परतीच्या प्रवासाला. काय म्हणणं आहे पोरांनो, कशी वाटली तुम्हाला ट्रिप? कालची रात्र कशी वाटली स्पेशली? नाही, काल एकदम भंगार लोक आली होती आणि त्यांनी अख्ख्या रात्रीचं भंगार काम करून टाकलेलं आहे. सकाळी उठून गावातली लोक त्यांना लागली तेव्हा ती कुठं जरा थंड झाली, हातापायीच झाली म्हणजे. आणि गावातली लोक त्यांना लागल्यावर जे सॅटिस्फॅक्शन मिळालंय सगळ्यांना, जे वेल डिझर्विंग शिव्या पडल्यात त्या पोरांना. आपण गावकऱ्यांबद्दल बोलतच आहोत. हा, तर गावकरी खूप खूप चांगले तिथले, कोऑपरेटिव्ह आहेत आणि एकदम माणूस की त्यांनी विकून नाही घाललेली अजिबात. चला करू बंद आता. बाकी बोलायचं झालं तर तसं काही नाही. आता डुंबायला चाललोय आम्ही. जमलं तर नाही जमणारच आहे ते. येस. तर आता मुद्दा असं आहे की लोकांनी किती यावं किल्ल्यावरती. तर सर तुमचं काय मत आहे, किती यावं किल्ल्यावरती लोकांनी? ज्या लोकांचे राहायचे नाही त्यांनी नाही. जी लोक गाडावासारखं सामान लादून घेऊन यायची तयारी आहे ना, त्यांनीच फक्त यावं, कारण त्यांनाच फक्त काळजी आहे आणि त्यांचीच फक्त लायकी आहे. काल जे दंगा करणारी पोरं होते त्यांनी पण स्वतःच सामान आणलं होतं. सर त्यांनी स्पीकर आणला नाही होता. त्यांनी 2 टेंट स्वतःचे आणले होते. ते टेंट काय कामाचे 12 नसतात. लोक 2 टेंट किती असतं रे? म्हणजे आम्हाला जसे आमच्यासारखे नीच भंगार आणि क्रिएटिव्ह लोक मिळतात, तसे यांना पण एकदम दारुडे, बेवडे, नशेडी आणि बेजबाबदार लोक मिळतच असतील. तर पण आपल्या टाईपची नीच ना खूप नीच आहे. हो, म्हणजे आमची इतकं नीच कोण होऊ नाही शकत. वी आर हार्मफुल नीच. आहे काकाला विचारा. अरे बापरे, अरे बापरे. शब्दांनी आपण हा, म्हणजे शब्दांचा मारा मी खूप घाण करतो, पण प्रॉब्लेम असा आहे की अशा बिंडोक आणि बेजबाबदार लोकांना आमच्या शब्दांचा मारा केलेला किती समजेल ते सांगू नाही शकत. तसा त्रास नाहीये, पण पोरांना खूपच त्रास. सर तो मामा दिसतोय बघा इथून. हा, म्हणजे मामा दाखवा. हा बघा, बाबूराव बघा. तो कालचा एकंदर दिवस फार छान होता. पण तुम्ही पण लाईक शेअर सबस्क्राईब.